विश्वास दाखवला पुन्हा सेशन मतदान नोटीस झालेला आहे त्याबद्दल आपण काय म्हणाल पालिकेसाठी? खऱ्या अर्थाने मी स्वाभिमानी श्रीरामपूर जनतेचा खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप मोठे आशीर्वाद आम्हा सर्वांना दिलेला आहे आणि आम्ही जो विकासाची भूमिका घेऊन चाललो होतो त्या भूमिकेवरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. मी आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. त्यांचे उपकार कधी फिरण्यासारखे नाही. अनेक प्रलोभनं असताना सुद्धा त्यांनी जे आशीर्वाद दिले ते लाख मुलापेक्षा मोठे आहेत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विश्वास की जो स्वर्णकाळ स्वर्गीय ससाणे साहेबांच्या काळामध्ये श्रीरामपूरचा होता. राज्यामध्ये एक नंबर असलेली नगरपालिका पुन्हा आपण घडवून या सर्वांसाठी आपण सर्वांनी सहकार्य करा यासाठी सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व जनतेचे मनापासून आभार. सर्व संघटनेच्या पदाधिकारी ज्येष्ठ सर्व नगरसेवक माजी नगरसेवक सर्व ज्येष्ठ आणि सर्व पदाधिकारी सहकारी मित्र यांनी केलेल्या अपार कष्टाचे फलित आहे. मी कोणाचं नाही फक्त या संघटनेच्या सर्व लोकांचे आहे. मी त्यांना हे सर्व अर्पण करतो. धन्यवाद. आता तुम्ही श्रीरामपूरकरांसाठी काय बोलू शकता? खरा सर्व धर्म समभाव हा श्रीरामपूरकरांनी परत दाखवून दिलेला आहे. श्रीरामपूर हा स्वाभिमानी आहे आणि श्रीरामपूरचा स्वाभिमान हा कुठेही वाकणार नाही हे दाखवून दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये विकास कसा असतो ते आता तुम्हाला सर्व आम्ही मिळून दाखवून देऊ. श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती. श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती आणि आता त्या त्रस्ततेतून त्यांना कशी मुक्ती देता येईल आणि श्रीरामपूरचा जो गाडी घसरली होती विकासाची ती परत रुळावरती आम्ही आणून देऊ. सर्व श्रीरामपूरच्या जनतेचा धन्यवाद. मायबाप सर्व मतदारांचा धन्यवाद. जे राजकीय भूकंपाची जी भूमिका होती राजकीय भूकंप आता हा राजकीय भूकंप कसा आहे ना पहिल्या दिवसापासूनच काही राजकीय भूकंप नव्हता काहीच नव्हता. आम्ही अगोदर सांगितलं होतं आम्ही 18+ सीटं निवडून आणू. नगराध्यक्ष कमीत कमी आम्ही सांगितलं होतं 7,000 मतांनी निवडून आणू. ते सत्य झालेलं आहे. सर्व संघटनेचा जे स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांची काँग्रेसची बळकट संघटना होती यांनी दाखवलं की श्रीरामपूर हे फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारावरती चालणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी कारण काय? सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून सर्व स्वाभिमानी श्रीरामपूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि सर्व स्वाभिमानी श्रीरामपूरकरांना शुभेच्छा देते. हा विजय सत्याचा विजय आहे आणि गेल्या 8 वर्षामध्ये जे पुढचे जे लोक होते त्यांनी ज्या खोट्या घोषणा केल्या, ज्या खोट्या पद्धतीने जो प्रचार केला, ह्या प्रचार श्रीरामपूरच्या जनतेने ओळखला आणि अशा खोट्या प्रचाराला, अशा खोट्या आश्वासनाला श्रीरामपूरची स्वाभिमानी जनता कधी पण त्यांना सहकार्य करत नाही. नेहमीच अशा लोकांचा त्यांना घरचा आहेर दाखवण्याचं काम श्रीरामपूरकरांच्या जनतेने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ससाणे साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करणदादा ससाणेंना त्यांनी सर्व श्रीरामपूरकरांनी आशीर्वाद दिला आणि हा विजय आम्ही ससाणे साहेबांच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा सर्व श्रीरामपूरकरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बनवण्याचं काम हे स्वर्गीय ससाणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं. आज छत्रपती शिवाजी महाराजांना देखील तेव्हा पण हेच मान्य होतं आणि आज पण या निकालातून दाखवून दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला हार घालण्याचा सन्मान जर कुणाला मिळाला पाहिजे तर ते स्वर्गीय ससाणे साहेबांच्या मुलाला मिळाला पाहिजे आणि तो मान नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला हार जर छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी घालणार तो स्वर्गीय ससाणे साहेबांचा करण जयंत ससाणे आज घालणार. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा.